नमस्कार मंडळी, आजपासून आपल्या चॅनलवर 1 ते 100 अशा मी मस्त अशा सिंपल झटपट ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन येणार आहे। अगदी रोजच्या जेवणातल्या भाज्या असणार आहेत, खूप सोप्या आणि झटपट रेसिपी असणार आहे। तर आजची रेसिपी आहे कोबी वाटाण्याची सिंपल अशी मस्त झटपट भाजी। ही भाजी खूप सोपी आणि झटपट आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही भाजी वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता आपण भाजी घेऊ शकतो, इतकी सोपी भाजी आहे। तर अशा प्रकारे आपण कोबी कापून घ्यायचा आहे। सो मंडळी, तब्येत बरी नव्हती त्यावेळेला हा व्हिडिओ एडिट केलेला आहे, त्यामुळे त्यात लिहून येत आहे म्हणून लिहून केलेला व्हिडिओ आहे। सो मंडळी, आता माझी तब्येत बरी असल्यामुळे मी हा व्हिडिओ पुन्हा बोलून करत आहे। कोबी आपण कट करून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी सोबतच भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि वाटाण्याचा सीजन आहे म्हणून भरपूर असा वाटाणा घालायचा आहे। आता हा वाटाणा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे मंडळी। अगदी 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये वाटाणा परतायचा आहे। नंतर आपण ह्यामध्ये फक्त हळद आणि मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हळद परतून झाली की त्यामध्ये आपण जो कट केलेला कोबी होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। सोबतच 1 टोमॅटो घालायचा आहे, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सोबतच काही थोडे मसाले घालायचे आहेत, जास्त काही मसाले घालायचे नाहीत। अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। आता हे सर्व मसाले घालून ही कोबी छानपैकी परतून घ्यायची आहे। 1 मिनिटभर परतायचं आहे। ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे। हा कोबी अजिबात पाणी न घालता मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। फक्त तेलामध्ये आपल्याला हा कोबी शिजवायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर वरून भरभरून कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। आता आपण गॅसची फ्लेम मंद करून झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर मंडळी तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी शिजून तयार आहे। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? अवघे तुम्ही डब्याला, टिफिनला किंवा रोजच्या जेवणात तुम्ही ही भाजी करू शकता, इतकी सोपी रेसिपी आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।